ला दुसरा अनुभव. सप्टेंबर मध्ये माझी आई गावावरून येत होती आणि तिची बॅग ओलामध्ये, म्हणजे पनवेलवरनं तिने ओला केली, ओलामध्ये तिची बॅग राहिली. त्या बॅग मध्ये तिचे एक 7 ते 8 तोळे सोनं होतं, बँकेचे कागदपत्र होते आणि काही गावचे डॉक्युमेंट्स वगैरे ओरिजिनल सगळे होते. बापरे. आणि एक साधारण 8:30-9 ला संध्याकाळी गोष्ट निघाली. आई संध्याकाळी घरी आली. मग बॅग गेलेलं जेव्हा कळालं तिला, घरी आल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर तिला कळालं की ती बॅग गाडीमध्ये राहिली. ओलावाल्याला कॉन्टॅक्ट केला, तो नो रिस्पॉन्स देत होता. तो गेला निघून. बरोबर. निघून गेला, काय करणार. 9चे 10 वाजले, 10चे 11 वाजले. पण माझं मन कुठेतरी बोलत होतं की तो म्हणजे येईल कुठून ना कुठून तरी असं इथे. आणि आई माझी अशी म्हणजे बसलेली, रात्री 11-11:15ची वेळ होती. आई अशी बसलेली, थोडासा चेहरा नर्वस होता तिचा. कारण ऑफकोर्स ॲज ती तिच्या मेहनतीच्या सगळ्या गोष्टींना तिलाही कसं तरी त्याचं फील होत होतं. बरोबर. तर मग मी जेव्हा मी 11 वाजता आईचा चेहरा बघितला, 11-11:15 वाजता, की आई म्हणजे असं एकदम अपसेट होती, सगळ्या गोष्टीला दुःखी होती. मी बोललो स्वामींना एवढंच बोललो की स्वामी, उद्या सकाळपर्यंत मला ती बॅग माझ्याकडे पाहिजे. तुम्ही इथून बघताय ना आईची परिस्थिती, मग मला ती बॅग पाहिजे माझ्याकडे. मी इथून उठलो, पोलीस स्टेशनला गेलो. मानपाडा पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांनी पण मला खूप हेल्प केली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तो मुलगा यायलाच तयार नव्हता. मी पूर्ण रात्री 2:30 वाजता मोबाईल काढला, मोबाईलमध्ये महाराजांचा फोटो काढला. बोललो एवढं तर समजलं त्या मुलाकडे बॅग आहे, मग एवढा वेळ का घेताय, त्याला तुम्ही घेऊन या इकडे, तुम्हाला इथे पाहिजे. अच्छा. अर्धा तासानंतर त्याची पूर्ण फॅमिली आणि तो तिथे ती बॅग घेऊन आला.